इथं समोर वारकरी बसलेत, पुढे पण सगळे वारकरी येते. समोर आता इकडे लावायचे आता 3, 2, 1. आमच्या समोर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी चाललेली. सबस्क्राईब चॅनल नमस्कार भावनो, परत एकदा आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. वारीला फक्त 2 दिवस राहिलेले आहेत. सगळे वारकरी आता यायला लागले तिथं. बघा, हे सगळ्या वारकऱ्यांचेच कपडे ती मैदानात झाली. ती समोरच्या बाजूने वारकरी आहेत, इकडच्या साईडला पण वारकरी आलेले आहेत. आता आपल्याला 4 व्हीलर काढायची आहे, कारण ह्या ग्राउंडवर पण मोठी सगळी वारकरी आता दिंडीची ती येणार आहे. समोर इथे गाड्या असायच्या आणि त्या साईडला एक गाड्या असायच्या, पण आता सगळ्या गाड्या काढलेल्या आहेत. आपली एकच गाडी आहे फक्त आता इथं. त्या साईडला दिसतंय त्या 4 व्हीलरच्या मागं लावायच्या आपल्याला. वारकरी बसलेत, पुढे पण सगळे वारकरी येते. वर इथे सगळे वारकरी आले. त्या साईडनं आपण गाडी आणली आणि समोर आता इकडे लावायची. आता 2 व्हीलर ही काढायला लागणार आपल्याला. गाडी आता परफेक्ट इथं बसलेली आपली. त्यावर आता कव्हर टाकायचं, म्हणजे आठवडाभर इकडे बघायला पण येत नाही. ओके, गाडीला पण झालं आता कव्हर घालून. काल वाकरीत पालखी आलेली आहे, आज रिंगण आहे वाटतं. मला माहिती आहे, जी महाराष्ट्र लोक आहेत त्यांना माहिती आहे किती गर्दी असते रिंगणला. इथं बघा, शासकीय वसाहत मध्ये सगळे ट्रक आलेले आहेत वारीचे. समोर तंबू घातलाय. आपल्या साईडला गेट उघडले ना, आत सगळे तंबू मारलेत. जाते या साईडला काय जाते का बघ, असं घाल की इकडे या साईडला. माझ्याकडे बदलले जाते का बघ. आधी आतमध्ये खर्चाला कार नको, व्हिडिओ साठी चाललोय रे. चाललंय बर ओके ओके ब्रो. ओके ओके. चल घे मागे जा. कसं बघतो तू केलं बघा म्हणा अजून. हा हे बघ, दिसते दिसतंय. तुम्ही कशाला घातलं म्हणा गाडी डायरेक्ट. वारी गर्दी सगळीकडे. टेम्पो विम्पो ट्रक ट्रॅक्टर सगळं आले. ते आम्ही आता चहा प्यायला आलोय. शिकवायच्या बनवलं का दादांना वाटायला आम्ही काय वारकरी वाटायला लागलो. दादा म्हणतात माऊली माऊली म्हणते. हातावरला इथं माझ्या सकाळी एवढी काही गर्दी नव्हती, तुम्हाला दाखवलेलं. आता बघा समोर इथं ट्रक आलेले, समोर तंबू बांधलाय. तर आपल्याला थोड्या वेळात SS मोबाईल मध्ये जायचं आहे. आपल्याला एक पॉवर बँक घ्यायचा नवीन. समोरच आहे ही. इथनं पुढे गेला हे समोर कॉलेज चौक येते. त्या कॉलेज चौकातच झालेलं SS मोबाईलचं दुकान. आता वारीची गर्दी मी आलो आब्याच्या घरी, कारण आता त्याला फोन केला होता मी, पॉवर बँक घ्यायला जायचं म्हणून आपण दोघं. आता वाजलेत 5:30 वाजलेत. वरती तिकडं वाकरीकडं रिंगण जी झालं होतं, तिथनं सगळे वारकरी आता पंढरपूर मध्ये येते. उद्या आपली माऊलीची पालखी येते, त्यामुळे उद्या पण आपले व्हिडिओ करायचेच आहेत. आपल्याला घेऊया ना डायरेक्ट SS मोबाईल मध्ये जाऊया. वारकरी सगळे आता दमून बसले तिथं. याची गाडी वरनं यायला लागलाय. अरे काय करत बसलो मग? बॉल बसला असता बघ, दान न करून बसला असता. त्या झाडाचा इकडनं आला वाचला. गाडी इकडे लागू देऊ ना बोल. हो चला पुढे. आता आम्ही आलो कॉलेज चौकातल्या मोठ्या बिल्डिंग मध्ये आलोय. आता आम्ही लिफ्ट मध्ये वरती 3rd फ्लोअरला जाणार आहे. तिथून तुम्हाला पालखीचा व्ह्यू दाखवतो. म्हणजे जे रिंगणचे छोटे मोठे पालखी येतात तिथनं आता ती यायला लागले. तुम्हाला तर वरनं जाऊन व्ह्यू दाखवतो कसं नाही पण पडत. वरती आलोय आम्ही आणि 3, 2, 1. हे बघा, हे छोट्या मोठ्या पालख्या चाललेल्या आहेत. म्हणजे आता आज रिंगण झाले, आता उद्या आपली माऊलीची पालखी येणार आहे पंढरपुरातनं. ह्यो ती रस्ता आहे इसबावीतून, वाकरीतून इसबावीत, आणि इसबावीतून डायरेक्ट मंदिराकडे जाते. इथं पूर्ण गर्दी असते उद्या. आता आपण आता उद्या आलो की इथलं सगळी गर्दी बघायचीच आहे आपल्याला. उद्याचा माहोल असला होणार आहे ना. आता आम्ही जिथं वरती गेलतो तिथं पण एवढे आता सगळे बघायला येतात ना. वरती पण सगळं आता गर्दी भरते. उद्या माऊलीची पालखी येते. आता बघू, एकच मोबाईल मध्ये जाऊ आणि आपल्या पॉवर बँक घेऊ. इकडून चल की घ्यायचं कुठलं.
अर्बन तर नको ना. ठीक वाटतो माहिती अर्बन ठीक वाटतो. उद्या वारीचं नियोजन झालं आपलं, आता दिवसभर घरी नाही थांबलं तरी चालते. वारीचा जुगाड करायचा म्हणून तरी घेतलंय. झाला आपला आता व्हिडिओचा जुगाड झाला सगळा उद्याचा. पॉवर बँक घेतली आपण अर्बनची. आता उद्या नुसतं व्लॉगच बघायचं तुम्ही कसं आणि काय असते ते. तिथं गोल करायला लागलं हे असंच नसतंय ना असंच असतंय. परत काय म्हणला 1700च्या 16ला देतो. माझ्याकडे स्कीम आहे. तेव्हा 10 पॉवर बँक मागवायला लावू, 10 मित्रांना घ्यायचं, लय आवडली म्हणायचं, पर त्याकडे फिरकायचं नाही, ऑर्डर टाकून. पाहुणो जाऊ दे आता काय सांगू. काय सांगू नको, राहू दे. तेव्हा वडील माझे सकाळी 7 वाजता बारीला लागले होते. ते मी कुठं गोपाळपूर बसणं. हा संध्याकाळी 12 साडेबारा इकडे काकू लागणार. कॉफी आहेत ना. 12 तास. 12-16 ते नॉर्मल आता. तुम्ही म्हणलं ना 12 तास तर लागणार बघा. आम्ही आता चाललोय इसबावीला चाललोय. समोर एक पाळणे आलेत खाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि इसबावीत नवीनच आलेत यावेळी. दोन ठिकाणी पाळणे आलेत. आता तेच बघायला चाललो आम्ही काय काय केलंय काय नाही. वारकरी हे बघा इथं पाळणे आलेत शेलार कॉम्प्लेक्सला. आता आम्ही इस्कॉन मंदिरातून डायरेक्ट आलो खाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात. तुम्हाला म्हणलेलं इथं दुसरे पाळणे वगैरे आलेले असतात. फडवणीस बघ. बावीत नवीनच केले पण हे दरवेळेचे इथं असते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला टिळक स्मारक मध्ये असते इथं. हे बघा आमच्या मामाचं दुकान एवढं छोटसच. मागच्या वर्षी तुम्ही वारीचा ब्लॉग बघितला असाल त्या साईडला होते दुकान. आता त्या अतिक्रमणामुळे सगळं काढले दुकान. जाताना दाखवायचं ए अट करून आवर रे लवकर आवर. ब्लॉग मध्ये दुकान टाकायचं आहे लवकर आवर. रात्रीपर्यंत होते का ए लवकर आवर की रे. कष्ट करताना माझा भाऊ मला पगार दिला. आलो जरा फिरून येतो. या फायनली आम्ही आता सगळं फिरून घरी चाललोय. रात्रीचे किती 9:15 वाजलेत. टाइम झालाच तसा कारण तिथं मामाचे थांबलो त्यामुळे टाइम झालाच. हे बघा बाहेरचं तुम्ही डेकोरेशन बघू शकताय कसं केलेलं आहे. आम्हाला घरी सोडतो तिथनं मी पण घरी जातो. ग्राउंड तर एवढा भरला असणार. मारले वारकरी. The next day. तर आज आपला दुसरा दिवस वारीचा आणि आज येणार आपल्या माऊलींची पालखी वाकरीतून. समोरच आता म्हणजे हनुमान मंदिर आपण काल जिथून गाडी काढली काल सगळे वारकरी आलेत आणि आता तिथं आरती सुरू आहे बघा तुम्ही. समोरच्या साईडला ही कॉलेज आहे KVP कॉलेज आणि इकडं कॉलेज चौक आहे. मग इथनं माऊलीची पालखी जाते. तर आता 6:45 वाजायला आलेत आणि बाकीचे वारकरी इथे थांबलेत सगळे. आम्ही चाललोय पुढे कॉलेज चौकात चाललोय कारण तिथनं आम्हाला व्हिडिओ करायचे आहेत माऊलीच्या पालखीचे. बाकीचे मित्र तिथेच आहेत. मी संचित आता आम्ही दोघं चाललोय. वातावरण पण एक नंबर झाले. सूर्याची किरण ढग पाऊस येणे म्हणजे झालं. या साईडला सगळे डिवायडेवर बसलेत माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी. 23 22 आहे पालखी. तिथनं कॉलेज चौकात येणार. परत हे सगळे वारकरी मग जिथे बसले त्यांनी मग दर्शन घेणार. आता बाकी सगळी माणसं वर आहेत आणि इथं बघू शकता लिफ्ट पण बंद केली आहे आणि गेट पण बंद केलेला आहे. आम्ही ह्याच्यावरनं चढून इकडनं आलोय साईडनं. बाकीची 4-5 पोरं खाली जायची आता वाट बघत बसले तेव्हा वरती आलो आम्ही वरती. आता आमच्या बॅक साईडला 4-5 जण आहेत फक्त म्हणजे जे फॅमिली वाटतं आणि आम्ही दोघंच आहे. आता बाकी कोण नाही. मागच्या वेळेस ही इथून तिथपर्यंत सगळं भरलेलं होतं
आता कोणच नाही समोर पालखी बघा कशी गर्दी समोर तुला दाखवतो. तर बाकीचेच कोणतरी आलेले आहेत. आम्ही दोघं तिघ जण वर आलतो आम्ही. आता ते तिथं थांबले तर ना आम्हाला आता हाकलायला लागले मालक कावलं ही कावलं. जाऊ दे आता गेट तर उघडले त्यांनी. लिफ्ट असेल की शिरवा लॉक केली. लिफ्ट लॉक आहे वाटतं. नाही तसं आलो तसंच जायला लागणार आपल्याला. दाखवतो तुम्हाला जागा कसं गेलतो. काय तर फर्निचरचं इथं चालू आहे त्या साईड. अरे इकडे जाऊया की मग. हा चल मी काय आम्ही होतो आता इथनं खालनं आलो आम्ही आता इकडं. समोरची गर्दी एवढी बरं आहे. आता इथनं शूट घ्यायला पण झालं आम्हाला. वरती ते बोलत होते इथं कोण काय बोलत नाही. तिथं आहे तरी फॅमिली वगैरे आहे इथं काय बोलत नाही. त्या माझ्या समोर चालली आहे तुकाराम महाराजांची पालखी चालली आहे. ही गेट बंद होतं म्हणून आम्ही तिथनं गेलतो. आता बाकी सगळे रूम आहेत अजून काय डेव्हलप नाही झालं. तर आम्ही वरती होतो. ती बिल्डिंग दिसते त्या बिल्डिंगच्या वर होतो जिथे वरती नेमटॅग दिसते तुम्हाला बिल्डिंगचं नाव आहे तिथं वरती गेलतो. तिथनं खालच्या फ्लोअरवर आम्ही आलो होतो. तिथनं आता खाली आलो. तुकाराम महाराजांची पालखी गेली. आता माऊलीची पालखीची वाट बघायची कुठे तर थांबून. आता व्हिडिओसाठी जागा दारा लागते आपल्याला. तू बी आलाय काय मस्त वेलकम. जय महाराष्ट्र. थोडं आमचं पाहायला चला चला चल रे. पुढच्या साईडला आता माऊलींची पालखी यायला लागली. तुमच्या समोर मध्ये या साईडला इथे दिसते माऊलींची पालखी यायला लागली. आता यो एक मोबाईल आहे आपल्याकडे. अजून 2 iPhone आहेत आपल्याकडे. त्या साईडने एक काढायचं आहे. मी पादुकापाशी जाऊन व्हिडिओ काढणार आहे. समोर चला समोर चला. हात काढे. समोर चला समोर चला समोर चला. तिकडे समोर निघा ना. चला समोर त्या माऊलीच्या पालखीचं दर्शन झाले. पूर्ण चरणापाशी जाऊन आपलं दर्शन झालेलं आहे. हे बघा समोर माऊलीची पालखी. कॉलेज चौकात आम्ही चाललोय. कॉलेज चौकात नाही कॉलेजच्या समोरच आहे. कॉलेजच्या आमच्या समोर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी चाललेली आहे बघा. आता हे सगळे वारकरी चालले त्यांच्या तंबूमध्ये जाऊन आता झोपणार. सकाळी आता उद्या एकादशी आहे. बघू उद्याचा जर काय व्लॉग करायचा झाला केला तर करू. The next day. तर आज आहे आपला दिवस 3रा आणि आज आहे 25 तारीख आषाढी एकादशीच्या. सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आता माझी आंघोळ झाली आहे आणि मी साबुदाणा खायला लागलोय. परत आज तर कुठं नाही जायचं दिवसभर कारण आज गर्दी लय असणार आहे. त्यामुळे संध्याकाळी आपण जायचं आहे विठ्ठल मंदिराकडे. जी कालची आपली पोरं होती पालखीच्या वेळी होती ते सोबत जाणार आहे आम्ही सगळे. आणि तिथे गेलो बघू आता मंदिरात कसं सजवलंय काय ते. संध्याकाळी जायचं आहे. आज दिवसभर बघू काय झालं तर मग घेतो व्लॉगमध्ये. नाही तर मग डायरेक्ट आपण संध्याकाळीच जायला लागणार आपल्याला. तर मित्रांनो आता रात्रीच वाजलेत 8 आणि आषाढी एकादशीचा दिवस संपायला फक्त 4 तास बाकी आहेत. मी तुम्हाला बोललो होतो की मंदिराकडे जायचं होतं म्हणून. तर जाणं आपलं झालंच नाही कारण आपल्या सोबतचे जे मित्र होते त्यातले 2-3 म्हणले की आम्ही सकाळीच जाऊन आलो म्हणले. त्यांनी काय बोलवलंच नाही आपल्याला. अजून 2-3 जे होते ते म्हणले की वारीच्या गर्दीमुळे तर आपल्याला खाली जायला येणार नाही म्हणून. कारण गर्दी रश एवढा असतो खाली की आपली धक्काबुक्की पण होते त्यात. आणि शक्यतो आपले सामान वगैरे हरवायचे जास्त चान्सेस आहेत. तर ह्यावेळी मिस झाली. पुढच्या वेळी आपण जायचं म्हणजे जायचं 100%. तर सकाळी जे गेले होते त्यांना म्हणले की थोडे आता आपल्या विठ्ठलाच्या मंदिराचे थोडे ही पाठवा म्हणले होते व्हिडिओ पाठवा. इथं खाली मी तुम्हाला दाखवतो दिसत असतं. काल पण आपल्या पालखींचं दर्शन 1 नंबर झालं. तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन झालं नाही आपलं कारण आपण त्या व्हाईट बिल्डिंगवर थांबलो होतो. त्यामुळं व्हिडिओवर काढण्यात परत खाली गेलो. खाली जायच्या आधीच ती पालखी निघून गेली. पण जसं आम्ही लांबनं माऊलींची पालखी बघितली आम्ही जाऊन तिथं थांबलो होतो. माऊलींची पालखी येऊन आमच्या समोर 1 मिनिटभर तर थांबली होती. जाऊन आम्ही लगेच दर्शन घेतलं. पादुकाला आपल्या हाताचा स्पर्श झाला
परत जे रिंगणमध्ये जे 2 अश्व फिरतात, घोडे फिरतात, तर त्यातल्या पांढऱ्या घोड्याचं पण दर्शन घेतलं. एक नंबर वाटलं, भारी वाटलं. आणि आपल्या ब्लॉग थ्रू तुम्ही पूर्ण पंढरपूर फिरलेला आहे. तुमचं घरी बसल्या बसल्या माऊलींचे पालखीचं पण दर्शन झालेलं आहे, तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन झालेलं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त अजून काय पाहिजे एका वारकऱ्याला आणि एका महाराष्ट्रीयनला. नेक्स्ट टाइम जर तुम्ही येणार असाल, फर्स्ट वारी असेल तुमची, तर येताना सेफ्टी सोबत या, कारण इथे चोऱ्या वगैरे होण्याचे जास्त चान्सेस आहेत वारीतून येताना. कुठे गेलता? बघा तू येतोय म्हणून मी वाट बघत बसलो इथं. तुला भेटायला आलोय खास. किती वाजलेत बघ, त्याला सांग की चष्मा पण आणला नाही, दिसत नाही मला. पडला तर पडला, माझ्या जबाबदार नाही. व्हिडिओ चालू आहे. पडला मी चपल्या घातलाय तो ओम्या. चपल्या घातलाय तो ओपीना चपला. त्याचं चॅनल आहे, चॅनल ओमेश टीव्ही ब्लॉग्स. मी तर सिनेमॅटिक ब्लॉग असं म्हणायला. कौन है ये लोग कहाँ से आते हैं ये? हे नाही आपली 2 आयडिया युट्यूब चॅनलचं वेगळं आहे. ऍडमिशन झालेलं आहे. ओम एक्सप्लोर. दोन्हीला पण सबस्क्राईब करा. ओमचं जर्मनीला ऍडमिशन झालेलं आहे. वेस्ट इंडिजला ऍडमिशन ह्या कॉलेज झालं. कुठलं असलं काय लावलाय, मोठा रायडर आहे बरं का. आता गोप्रो घेणार आहे, गोप्रो डीजे आहे. गोप्रो आम्ही घेऊन देणार आहे मला. गुड नाईट. ह्याच्यामुळं जायचं राहिलंय, ह्याच्यामुळं. आणि ही सकाळी जाऊन आलाय, ह्याच्यामुळं जायचं राहिलं. राहिलं का हे एकादशी दिवशी केला. ओके झाला, आजचा आषाढी एकादशीचा दिवस संपला भावांनो. भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये. ही आलती म्हणून मी व्लॉग परत सुरू केलता. झाला आता आषाढी एकादशी संपली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तेवढं करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये.